हॅलो फ्रेंड्स, आपण मसाला पनीर रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी पाहणार आहोत. तर यामध्ये मी कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर, टोमॅटो आणि खोबरं हे साहित्य घेतलं. कांदा कट करून घेतला आणि पहिल्यांदा आपण काय करूया, पनीर तेलामध्ये तळून घेऊया. मस्तपैकी ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे, कारण आतमध्ये कच्चं नाही राहिलं पाहिजे. अशा प्रकारे आपलं पनीर तळून झालं आहे. पनीरसाठी फोडणी देऊया. मी तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरीचा तडका दिला आहे. नंतर आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत. नंतर कांदा ॲड केल्यानंतर तो मस्त लाल होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा, लसूण, कोथिंबीर, अद्रक पेस्ट त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. तर मी ह्याच्यामध्ये टोमॅटो, खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर पेस्ट एकत्रच ग्राइंड केलं होतं. खोबरं ॲड करतो कारण भाजीला खोबऱ्यामुळं तेल सुटतं. अशा प्रकारे मी हे मिश्रण यामध्ये ॲड केलं. तर असं फ्राय करून घ्यायचे छानपैकी, थोडं लालसर झालं पाहिजे. मग आपण मसाले ॲड करू त्याच्यामध्ये. तर मसाल्यांसाठी मी दही यूज करते. दह्यामध्ये माझे जे मसाले होते घरात, लाल तिखट, पनीर मसाला, गरम मसाला, ते ॲड केले मी याच्यामध्ये. मस्तपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून झाल्यानंतर मग आपण ते फोडणीमध्ये टाकणार आहोत. तर अशा प्रकारे हे ॲड करून झालं आहे. मस्त फ्राय होऊन द्यायचं आहे छानपैकी, जेणेकरून भाजीला मस्त तेल सुटलं पाहिजे. ते ॲड करून झाल्यानंतर मग आपण यामध्ये पनीर ॲड करू. पनीर ॲड केल्यानंतर थोडंसं जर ग्रेव्ही ग्रेव्ही हवी असेल तर पाणी ॲड करायची गरज नाही. जर पातळ हवं असेल तर पाणी ॲड करू शकता थोडंसं. तर अशा पद्धतीने आपलं मसाला पनीर रेडी झालं आहे. याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया थोडी वरून. तर ही आपली आहे मसाला पनीर रेसिपी. थँक्यू सो मच.